भगवद्गीता अशीच मराठीत ऐकण्यासाठी आपल्या मथुरा पब्लिकेशनला सबस्क्राईब करा। भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भाग 3 महा अजय संसार रिपु जीती सकैसो बी। रामचरितमानस 6/80 क। जेव्हा भ्रम किंवा भ्रांती नाहीशी होते तेव्हा अज्ञान संपूर्णपणे नष्ट होते, ते अस्तित्वहीन बनते आणि आंशिक रूपाने उरलेले मोह वगैरे रिपुही शीघ्र नाहीसे होतात। भीष्माची इच्छा होती इच्छामरण, पण इच्छा म्हणजेच भ्रांती। इच्छेचा अंत व भ्रम नष्ट होणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत। ही गोष्ट संत कबीराने अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहे। इच्छा काया इच्छा माया, इच्छा जग उपजाया। कह कबीर जे इच्छा विवर्जित ताका पार न पाया। जेथे भ्रमभ्रांती नसते तो अमर्याद व अव्यक्त असतो। हे शरीर निर्माण होण्याचे कारण ही इच्छा हेच आहे। इच्छा म्हणजेच माया आहे आणि इच्छा हीच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे। सोकाम्य तदैक्षत बहुस्या प्रजाये इति छांदोग्य 6 फरवरी 2003 कबीर म्हणतात, जे संपूर्णतः निरीक्ष आहेत तिनका पार न पाया, ते अपार, अनंत व असीम अशा परमात्म स्वरूपात प्रवेश मिळवू शकतात। योकामो निष्काम आप्तकाम आत्मकामो न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्माप्येति। बृहदारण्यक 4 अप्रैल 2006। जे कामनारहित आहेत, जे आत्म्यामध्ये स्थिर म्हणजे आत्मस्वरूप बनले आहेत, त्याचे कधीच पतन होत नाही। ते ब्रह्माशी एकरूप होऊन जातात। सुरुवातीला इच्छा अनंत असतात, पण अनंतपार अशा परमेश्वर प्राप्तीची इच्छा मात्र बाकी असते। परंतु जेव्हा परमेश्वर प्राप्तीची इच्छाही पूर्ण होते तेव्हा इच्छाही शिल्लक राहत नाही। जर यापेक्षाही मोठी किंवा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तू असती तर तुम्ही तिच्या प्राप्तीची इच्छा नक्की ठेवली असती। जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तूच नाही तर मग कशाची इच्छा करणार? जेव्हा प्राप्त होण्यासारखी वस्तूच शिल्लक राहत नाही तेव्हा इच्छेचे तेथून समूळ उच्चाटन होते आणि इच्छा नष्ट होताच भ्रांतीही समूळ नष्ट होते। हेच भीष्माचे इच्छामरण आहे। म्हणून दुर्योधन म्हणतो की भीष्माकडून रक्षित असणारी आमची सेना अजय आहे। सारांश, जोपर्यंत भ्रांती असते तोपर्यंत अज्ञानाचे अविद्येचे वास्तव्य असते। भ्रांती नष्ट होताच अज्ञानही नाहीसे होते। भीम म्हणजे भावरूप आहे। त्याच्याकडून रक्षण केली गेलेली पांडवांची सेना जिंकण्यास सुलभ आहे। भावे विद्यते देवः, अविदित परमेश्वराला विदित ज्ञात करण्याचे सामर्थ्य क्षमता भावामध्ये आहे। भाव वस्य भगवान सुख निधान करुणा अयन रामानस 7/92 ख। श्रीकृष्णाने या भावालाच श्रद्धा म्हटले आहे। या श्रद्धेमध्ये परमेश्वराला वश करण्याचे सामर्थ्य असते। या भावातून, श्रद्धेतूनच संपूर्ण पुण्यमय प्रवृत्तीचा विकास होतो। हा भावच पुण्याचे संरक्षण करतो। ही श्रद्धा, हा भाव इतका सामर्थ्यवान आहे की परमदेव परमात्म्याला तो जन्म घ्यायलाही भाग पाडतो। परंतु त्याबरोबरच हा भाव इतका नाजूक असतो की आज भाव आहे तर उद्या त्याचे अभावात परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही। कारण इच्छिलेल्या म्हणजे इष्ट गोष्टीत थोडी जरी त्रुटी जाणवली की भावश्रद्धा डमू लागते, पुण्यमय सात्विक प्रवृत्ती विचलित होते व इष्टशी संबंध दुरावला जातो। व म्हणून भीमाकडून रक्षण केली जाणारी पांडवांची सेना जिंकणे सोपे आहे। महर्षी पंतजलीचेही हेच म्हणणे आहे, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासे विंतो दृढभूमियः 1/14। दीर्घकालपर्यंत निरंतर श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेली गोष्टच दृढभक्कम होऊ शकते। तस्य संजनयन हर्ष कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंख दधमो प्रतापवान। 12। अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे शंख फुंकले। हा शंखध्वनी म्हणजे त्या वीरांनी आपल्या शक्तीप्रमाणे केलेली पराक्रमाची घोषणा होती। कुरुवंशातील महान पराक्रमी पितामह भीष्मानी दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्या जोराने आपला शंख फुंकला। हा ध्वनी फार भयावह होता।
सिंह म्हणजे भयाचेच प्रतीक. निबीड जंगलात एकांत स्थिती या सिंहाची गर्जना आपल्या कानावर पडली तर सिंह आपल्यापासून कितीतरी मैल लांब असला तरी भीतीने आपल्या हृदयाचा थरकाप होतो व भयाने शरीरावर सरसरून काटा उभा राहतो. शरीर भीतीने कापू लागते. आपली अशी दशा होण्याचे कारण काय? कारण सिंहाविषयीचे भय आपल्या मनात दडून बसलेले असते. म्हणजे हे भय आपल्या प्रकृतीमध्ये असते, परमात्म्याच्या ठिकाणी नसते. कारण परमात्मा म्हणजे निर्भयतेचे साम्राज्य. जर भ्रमरूपी भीष्माचार्य विजयी होणार असतील तर आपण ज्या मायारूपी जंगलात भरकटत आहोत ते जास्तच भरकटले जाऊन भयाची मात्रा वाढेल. भयाचे काळोखी आवरण अधिक दाट होईल. भयाची तीव्रता वाढेल. भयाचा अंधकार मनात अधिक दाटेल. भयाशिवाय आपल्याला दुसरे काही देऊ शकत नाही. तेव्हा या प्रकृतीपासून निवृत्त होणे हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. ही माया प्रकृती म्हणजे घोर अंधकाराची पडछाया आहे. कौरव म्हणजे या मायेचे प्रतीक. ते भयाशिवाय दुसरे काही देऊ शकणार नाहीत. त्यामुळे कौरवांच्या सैन्यात सर्व रणधुरंधरांची रणवाद्ये एकदम वाजली तरी भयाशिवाय दुसरे काहीही उत्पन्न झाले नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक विकाराच्या मुळाशी काही ना काही भय असतेच. म्हणून त्यांनी आपली रणवाद्ये जोरजोराने फुंकून घोषणा केली. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यंत स शब्दस्तुमुलोभवत. 13. त्यानंतर शंख, नगारे, तुताया, ढोल, रणशिंग ही रणवाद्ये एकदम वाजविली गेली. तेव्हा त्याचा फारच मोठा आवाज झाला. त्यामुळे वातावरण भयावह झाले व पांडव सेनेत भय उत्पन्न करणे हाच तर कौरवांचा उद्देश होता. अशा प्रकारे दुष्ट प्रवृत्तीचे बाह्य आक्रमण सफल झाल्यावर मोहमय बंधन अधिक घट्ट मजबूत बनते. यानंतर पुण्य प्रवृत्तीच्या पांडव सेनेत रणवाद्ये फुंकली गेली. यात पहिला मान योगेश्वर श्रीकृष्णाला दिलेला होता. ततः श्वेतैर्हैर्युक्ते महती स्यंदने स्थित माधवः पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदधमतुः. 14. पांढ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असणाया. येथे पांढरा रंग सात्विक व निर्मलतेचे प्रतीक आहे. महती स्यंदने म्हणजे महान रथावर आरूढ झालेल्या योगेश्वर श्रीकृष्णाने व अर्जुनाने आपापले अलौकिक शंख फुंकले. येथे अलौकिक या शब्दाचा अर्थ आहे सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ. मृत्युलोक, देवलोक, ब्रह्मलोक व जेथे जेथे जन्ममृत्यूचे भय आहे त्या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ अशी पारलौकिक व पारमार्थिक स्थिती प्रदान करणे हा योगेश्वर कृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. या योगेश्वराचा रथ सोन्या चांदीचा किंवा लाकडाचा नाही तर तो रथ अलौकिक आहे. त्याचा शंख अलौकिक आहे व त्यामुळे त्याचा घोषध्वनीही अलौकिकच आहे. लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे असे फक्त एक ब्रह्मा तेवढे आहे. सर त्या ब्रह्माशी संपर्क साधून देणे हा श्रीकृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. परंतु ही स्थिती श्रीकृष्ण कशा प्रकारे प्रदान करतील?